हॅलो एव्हरीवन, कशात सर्व आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जसं पहिली सायक्लिक केमिस्ट्री स्टार्ट केलं बरोबर की नाही, त्यामध्ये जेवढं पण बेसिक होतं आणि इंट्रोडक्शन आणि सगळं तुमचे डाऊट क्लिअर केले. जर तुम्ही तो टॉपिक बघितला तर तो बघा, म्हणजे तुम्हाला आता जे पण एक्झाम्पल आपण सॉल्व करणार तिथं तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार आहे. कळतं आहे? तर आता मेन टॉपिकला आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आता जेवढं पण होतील त्या सगळ्या रिॲक्शन होणार आहेत. इलेक्ट्रोसायक्लिक आहे तुमची आली, ओके. सायक्लो रिॲक्शन आहे. ज्या पण रिॲक्शन आपण एक्झाम्पल घेणार आणि एक्झाम्पलनुसार आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. ठीक आहे, तर आज आपण डिस्कस करणार आहे इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन. ओके, आणि तुम्हाला मी काही ट्रिक पण सांगत जाणार, म्हणजे तुम्हाला इझिली तुम्हाला तुमची जी नेट सेटच्या एक्झाममध्ये तुम्हाला मग त्याच्याने मार्क्स कवर होऊ शकतात. ठीक आहे, कारण की आपल्याला तिथं कंप्लीट आपण एक्झाम्पल सॉल्व करत बसणार नाही, तर काही ट्रिक्स मी तर पुढे सांगणार तुम्हाला, तर त्यासाठी हा कंप्लीट व्हिडिओ बघा. ठीक आहे, आता बघा इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणारच आहेत, पण आता बघा एक्झाम्पलनुसार स्टेप बाय स्टेप जाऊयात. ओके, आता बघा तुम्ही मी ब्युटाडाईन वगैरेचे घेतलेले आहेत ते एक्झाम्पल पण तुम्ही बघून घ्या, म्हणजे इथं प्रॉब्लेम येणार नाही आहेत तुम्हाला. कळतं आहे का? आता तुमचे जे याच्यामध्ये काय होतं की पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आपण सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे, फक्त चेंजेस झालेले आहेत. ओके, तर इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनमध्ये काय होतं की जेवढे तुमचे नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन असणार आहे, ठीक आहे, दोघी पण कंडिशन इथं दिलेल्या आहेत. एक तर थर्मल कंडिशन आहे, होमोलिटिक म्हणजे बोटो केमिस्ट्री जी कंडिशन आहे ती दिलेली आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये जे 4 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम जेव्हा असते तेव्हा थर्मल कंडिशनला तो काय दाखवणार आहे, कॉन दाखवणार आहे. आणि जेव्हा तुम्ही फोटोकेमिकलमध्ये जाणार, ठीक आहे ना, तेव्हा काय दाखवणार, तो डिसरोटेटेड दाखवणार आहे. कळतं आहे? आणि जेव्हा तुमचं 4n+2 म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीमचा जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला थर्मल कंडिशन डिस दाखवेल आणि फोटोकेमिकल कंडिशनला काय दाखवणार, कॉन दाखवणार आहे. ठीक आहे, कॉन रोटेटरी दाखवणार आहे. तर दोघांची बघा साईन बघून घ्या, पहिले साईन बघा, म्हणजे तुम्हाला डाऊट येणार नाही. आता कॉन रोटरी जेव्हा असणार आहे तेव्हा काय असणार, तो दोघी पण कशा असणार आहे, एकाच साईडला मूव्ह झालेले असणार, म्हणजे दोघी पण कशा असणार आहे, एकाच साईडला मूव्ह झालेले असणार. ठीक आहे, ह्या साईडला किंवा ह्या साईडला. ओके, ह्या प्रकारे. आणि जेव्हा डिसरोटेटेड असणार तेव्हा दोघी पण अपोजिट साईडने काय होणार आहे, दोघी पण अपोजिट साईडने मोशन असणार त्यांचा. कळतं आहे? हा टॉपिक तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, इथं काहीच कन्फ्युजन करू नका. ओके, आणखी एक तुम्हाला, ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया तेव्हा आपल्याला समजत जाऊया. ठीक आहे, आता हा आहे तुमचा एक्झाम्पल मी घेतला आहे सपोज. ठीक आहे, आता तुम्ही सांगणार की मॅडम कसं काय ओळखायचं. ठीक आहे, आता काहींचे भरपूर डाऊट होते, मी पेरिसायक्लिक स्टार्ट केलं आहे त्यापासून भरपूर प्रॉब्लेम तुम्ही कमेंट केलेल्या आहेत, तर मी आता आपण बघूयात, जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करणार तेव्हाच तुम्हाला लक्षात येणार आहे त्या गोष्टी. ठीक आहे ना. आता बघा याच्यामध्ये काय घेतलं आहे, 4n इलेक्ट्रॉन. आता तुम्ही म्हणणार 4n इलेक्ट्रॉन कसं काय होणार, तर बघा हा 2 आणि हा 2 किती झाले, पाय इलेक्ट्रॉन किती झाले, 2 आणि 2 किती झाले, 4 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम झाले. ठीक आहे, त्यांनी इथं आपल्याला दिली की थर्मल आणि फोटोकेमिकल कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला ऑलरेडी. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे आपण काय करणार आहे, ही रिंग ओपनिंग आहे तर आपण काय करणार, सिंपल प्रकारे रिंग क्लोजिंग करणार आहे. रिंग क्लोजिंग करणार म्हणजेच काय होणार इथं, हे बघा सिम्पली प्रकारे काय करणार तुम्ही, हा बॉन्ड जर इथं शिफ्टिंग झाला तर हा काय होईल, इथं शिफ्टिंग होईल ना, तर तुम्हाला काय होणार, इथं जसं हा काय होईल, हा बॉन्ड इथं शिफ्टिंग झाला बरोबर, आणि ॲज सच ह्याच्याच तसा हा बॉन्ड जर इथं शिफ्टिंग झाला तर काय होईल, इथं डबल पॉईंट होणार, म्हणजे तुम्हाला काय भेटणार प्रोडक्टमध्ये हा कॉन्सेप्ट. कळतं आहे? आता याच्यामध्ये आता तुम्हाला काय सांगितलं, थर्मल कंडिशन. आता थर्मल कंडिशनमध्ये तुम्हाला माहिती 4n पाय इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, म्हणजेच किती असणार आहे आपल्याला 4 पाय इलेक्ट्रॉन, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्या प्रकारे आपलं असणार 2 × 4 या प्रकारे असणार आहे की नाही, म्हणजे काय तुमचा साय 1 आणि साय 2. ठीक आहे, ही कंडिशन दिली, ही 4 पाय इलेक्ट्रॉन आहे. तर तुमचा होमो म्हणजेच काय, तुमची जी वरची स्टेट असणार आहे ती. मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतो बरं का सांगा, होमोमध्ये थर्मल कंडिशन दिलेली. थर्मल कंडिशनला काय दिलं, किती इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे तुमचं साय 2 काय असणार आहे, इथं दिलेलं आहे बरोबर की 2 दिलेले आहेत बरोबर. आता एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायची ते बघा. आता मी इथं तुम्ही सांगणार की C2 कसं काय काढलं आहे. ठीक आहे, याच्यावरती मी ऑब्वियसली एकदम डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले आहे, खूप कम्प्लिटली मी हा कोर्स कंप्लीट केला आहे. तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघा पेरिसायक्लिक रिॲक्शन, तुम्हाला एकदम तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. इथं तुम्हाला काही एक प्रॉब्लेम जर तुम्ही त्या प्रकारे जर सॉल्व करणार असणार तर. ठीक आहे, आता मी जस्ट फक्त एक्झाम्पल घेत जाते आणि ते कशा प्रकारे सॉल्व करणार इझी थोड्याशा ट्रिक तुम्हाला सांगत जाते. ठीक आहे ना. आता बघा तुम्ही काय म्हणणार इथं C2 सिमेट्री कसं काय दाखवतो आहे, कळताय. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, जेव्हा तुमचा E1 नंबर असणार आहे, काय सांगते मी, E1 म्हणजे 2 4 6 8 आहे तुमचा 2चा टेबल माहिती आहे ना, तो E1 नंबर जेव्हा असणार आहे तिथं काय दाखवणार तुम्हाला, C2 सिमेट्री दाखवणार आहे. आणि जर सपोज तुमचा जर असणार आहे ऑड नंबर म्हणजे काय, साय 1 साय 3 साय 5 वॉट जे काय असणार आहे
ऑड नंबरमध्ये की नाही 1 2 3 4 सॉरी 1 3 5 जे ऑड नंबर आहेत ते तिथं काय दाखवणार मिरर सिमेट्री दाखवणार. काय दाखवणार आहे मिरर सिमेट्री दाखवणार आहे. हा एक कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणून मी इथं काय घेतला C2 सिमेट्री दाखवतो. काय दाखवतो तुला C2 सिमेट्री दाखवतो. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी कॉर्न रोटेटरी सांगितलं. आता थर्मल प्लेनला घ्यायचो ना आपण कॉर्न रोटेटरी घेणार आहे. आता कॉर्न रोटेटरी म्हणजेच काय सांगितलं तुमचं दोघी पण काय असणार एका साईडला दोघी पण काय असणार एका साईडला. ठीक आहे ना. हे बघा ह्या प्रकारे दाखवतो. हे दोघांचं तुम्ही फक्त कलरवर लक्ष नका देऊ. दोघांचं बघा साईन एकच आहे बरोबर. आता मी दोघांना एका साईडने मूव्ह करणार. ठीक आहे. त्याच दोघांना एका साईडने मूव्ह करणार. कळते का. या साईडने मूव्ह करा ह्या साईडने मूव्ह करा. ठीक आहे. दोघी पण कशात आहे एका साईडने मूव्ह होणार आहे. समजतं आहे. ओके. तर बघा आपल्याला काय करायचं आता हे दोघी तुमचा जो असणार आहे आता साईड 2मध्ये तुमचं काय असणार C2 सिमेट्री म्हणजेच काय आहे इथं 1 नोड तर येणार आहे बरोबर की नाही. 1 नोड येणार म्हणजे दोघांची साईन कसं अपोजिट असणार आहे बरोबर की नाही. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या प्रकारे असणार आहे. आता तुम्ही काय करणार त्याला तुम्ही कशा प्रकारे ह्या प्रकारे रोटेट करणार आहे. कळते का. म्हणजेच काय हा पॉझिटिव्ह ठीक आहे ना आणि हा तुमचा असा होईल तर तो कसे जॉईन होतील ते ह्या प्रकारे जॉईन होतील. कळते का. ह्या प्रकारे जॉईन होतील बरोबर की असं फिरलं तर कशा प्रकारे ह्या प्रकारे जॉईन होतील ना. म्हणजेच काय तुमच्यावाले ह्या प्रकारे जॉईन होणार आहे. ठीक आहे. ही बघा दाखवलं आहे तुम्हाला मी तिथं म्हणजे हा पॉझिटिव्ह इकडं आला आहे. ठीक आहे. आणि हा पण आपण इकडंच रोटेट केला आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह इकडं आला आहे. या प्रकारे तुम्हाला कॉन रोटेट भेटणार आहे. राईट. ओके. जर तुम्हाला काही कन्फ्युजन तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके. आणि इंस्टाला फॉलो करा. इंस्टा आयडी पण शीतल गिरा असेल. ठीक आहे. आणि आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघी पण लेक्चर घेतो आहे. जर कोणाला लेक्चर वगैरे जॉईन करायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. इंस्टाला मेसेज करा तुम्ही मोस्ट ऑफ करून. आता बघा सेकंड तुमचं कॉन रोटेट येईल. ठीक आहे. आता आपण एकदा ह्या पद्धतीने रोटेट केला आहे. ठीक आहे. आता काय करणार ह्या पद्धतीने रोटेट करणार. आता ह्या ठिकाणी पण काय होते बघा ह्या प्रकारेच होणार आहे ना. हे बघा हां ह्या प्रकारे. ठीक आहे ना. बघ हे दोघी साईन एकाच साईडला आहे. फक्त मी काय केलं आहे रोटेट करताना ह्या प्रकारे करणार. तर हा असा जाईल आणि हा असा जाईल. कळते का. हे दोघी कसे झाले अपोजिट झाले. समजते. ठीक आहे ना. या प्रकारे. ओके. कॉन रोटेटरी सिस्टीममध्ये म्हणजे दोघी तुमचे कसे झाले एका साईडने म्हणजेच काय झाला हा पॉझिटिव्ह इकडं आला. ठीक आहे. आणि हा निगेटिव्हला काय म्हणजे जॉईन म्हणजे समजतं आहे का. कन्फ्युजन होण्यासारखं मी काहीच सांगत नाही आहे. ओके. आय थिंक अंडरस्टँडिंग. ओके. आता बघा फोटोकेमिकल आता हा त्याला थर्मल कंडिशनला झालेला आहे. ठीक आहे. आता फोटोकेमिकल कंडिशनला काय झालं आहे होमो दाखवणार आहे. होमोमध्ये काय असणार आहे कळतं आहे का. होमो फोटोकेमिकल म्हणजेच काय तुमचे जे 4 पाय इलेक्ट्रॉन होते की नाही तुमचे जे इथं 4 पाय इलेक्ट्रॉन होतं त्याच्यापैकी काय होऊन जाईल होमोलिटिकमध्ये काय होऊन जाईल जेव्हा तुम्ही थर्मल कंडिशन एखादी म्हणजे फोटोकेमिकल कंडिशन जस्ट एक साईड जो पण तुमचा फर्स्ट याच्यामधला असतो तो एक साईड स्टेपमध्ये काय एक काय होऊन जाईल पुढच्या साईडला काय होणार आहे तो म्हणजे पुढच्या साईडला तो जाणार आहे. ठीक आहे ना. कळते का. तुमचा हा साय 1 आहे हा साय 2 आहे आणि विजिट साय 3. ठीक आहे. इथं 2 आहेत तुमचे इथं 2 आहेत. ठीक आहे. आता तुमची जर फोटोकेमिकल कंडिशन दाखवणार तुम्ही तर हा इथला जो 1 आहे हा या प्रकारचा हा 1 काय होऊन जाईल तुमचा इथं शिफ्टिंग होऊन जाईल ह्या प्रकारे. मग साय 3 तुम्हाला सांगितलं म्हणजे साय 3मध्ये तो गेला नाही म्हणजेच काय तुम्हाला काय म्हणतात मिरर सिमेट्री म्हणजे तो काय ऑड नंबर तुम्हाला सांगितलं मी मगाशी या प्रकारे आणि तो काय दाखवणार तुम्हाला डिसरोटेट दाखवणार. फर्स्ट एक्स्ट्राच्या स्टेट तुम्हाला लक्षात ठेवायची म्हणजे तुमची जी पण असणार आहे तो पुढच्या याच्यामध्ये काय होणार म्हणजे जम्प करणार आहे. कळतं आहे. ओके. नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करणार तर तुम्हाला लक्षात येईल म्हणून कन्फ्युजन होऊ नका. ठीक आहे. आता तुमचं जे एक्झाम्पल घेतलं आता कशाने फिरवायचं आपल्याला डिसरोटेटरी फिरवायचं आहे. आपण कॉनने एका साईडनं होते बरोबर की नाही. आता डिसने आपण काय करणार आहे सॉल्व करणार आहे. ठीक आहे. आता डिसरोटेटर म्हणजेच काय तुम्हाला मी आधीच सांगितलं की तुमचे कशा असणार आहे तुमच्याला तो कसा दाखवणार मिरर सिमेट्री. मिरर म्हणजे काय इथं जर तुम्ही मिरर टाकला तर काय होईल ऑब्वियसली ह्याच प्रकारे दिसणार आहे तुम्हाला प्लस दिसणार मायनस पण दिसणार. इथं काही कन्फ्युजनसारखं आहे का काय नाही. म्हणजे तुम्ही आता इथं काय करणार आहे तुमचा जो मिरर सिमेट्री आता याचा मिरर सिमेट्री सपोज ठीक आहे या प्रकारे. आता याचा मिरर मी इथं ठेवला हा इथं ठेवला तर याचा मिरर आपल्याला इथं जर तुम्ही मिरर टाकला तर तुम्हाला काय दोघी पण एकसारखे दिसतील की नाही. कळते का. दोघी पण एकसारखे दिसतील की नाही. तर आता काय करणार तुम्ही डिसरोटेट म्हणजेच काय सांगितलं तुम्ही तुम्हाला दोघी पण कसे असणार आहे या प्रकारे किंवा दोघी पण कसे असणार आहे या प्रकारे. ओके नाही. म्हणजे तुम्हाला डिसरोटेटरचं साईन कशा प्रकारे दोघी एका साईडने होतील किंवा दोघी अपोजिट साईड ह्या प्रकारे होतील. समजतं. म्हणजे इथं कशी होईल तुमच्याने सेम साईन तर कसं होणार जॉईन ह्या प्रकारे. डिसरोटेट घेतला तुम्ही आता तुम्ही पॉझिटिव्ह आता तुम्ही फक्त याला काय करणार आहे फिरवणार आहे की नाही ह्या प्रकारे. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह ह्या प्रकारे म्हणजे मी तुम्हाला इथं दाखवून देते ह्या प्रकारे. कन्फ्युजन होण्याचं कारण आहे नाही. आणि इथं पण कसं होणार मग तुमचं याच प्रकारे होणार सॉरी या प्रकारे होणार या प्रकारे पण केलं तरी या प्रकारे 2 स्टेप आहेत तुमच्याने ह्या प्रकारे. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व झालं. कळते ना. कन्फ्युजन नाही आहे. ठीक आहे. आता नेक्स्टला जाऊ आपण. आता 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टम म्हणजे इथं काय झालं 6 4 आणि हा 2 काय झाला 6 इलेक्ट्रॉन सिस्टम झाली बरोबर की नाही. 6 पाय इलेक्ट्रॉन सिस्टम झाली.
ह्याचा आपल्याला फॉर्म्युला काय दिला बरं का सांगा. हा दिलेला आहे 4+2साठी. थर्मलला काय असणार आहे, डीस असणार आहे, फोटो. म्हणून सांगते हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा, कुठल्या पण प्रकारे लक्षातच ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, ज्या प्रकारे ठेवता येईल त्या प्रकारे ठेवा. ठीक आहे, पुढे मी स्ट्रिक सांगत जाणार तुम्ही, तर म्हणून सांगते कंप्लीट बघा, कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, कारण की याच्यावरती तुम्हाला हमखास 101% क्वेश्चन तर विचार याच्यावरती जायचं सगळं पेरिसायकल क्वेश्चन तर याच्यावरच आहे, बरोबर की नाही. तर याच्यावरती तुम्हाला हमखास मार्क्स तुम्ही कसे पण करून आउट ऑफ मिळवू शकतात. ओके, मला मिळालेले आहेत म्हणून सांगते की याच्यामध्ये आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळू शकतात. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका. मी ज्या प्रकारे सांगत जाते त्या प्रकारे तुम्ही सॉल्व करत जा. ठीक आहे, आता 4m+2 म्हणजे किती, हा तुमचा 4 किती झाले, 6 पायलेट्रॉन झाले बरं, 2 2 4 सॉरी 2 +4 आणि +2. ठीक आहे, 6 झाले. आता इथे काय म्हणा तुम्हाला सिम्पल आहे. आता तुम्ही जेवढे आता नंबर तुम्ही जर एक्झाम्पल सॉल्व करणार ना तर एकदम फास्ट सॉल्व करत जाणार तुम्ही या प्रकारे. आता काय इथं तर एक रिंग बनून झाला, हा इथं बॉन्ड झाला, हा इथला बॉन्ड आणि हा इथला बॉन्ड. ठीक आहे, या प्रकारे. ओके, आता किती तिथं 6 पायलेट्रॉसिटी, मग तुम्हाला माहिती 6, मग किती असणार तुमच्या हे पण 6च असणार बरं की नाही. साईन किती 6 असणार आहे, 1 2 3 4 5 6. आता काय सांगितलं तुम्हाला 6 पायलेट्रॉन म्हणजे याच्यावरती 2 याच्यावरती 2 याच्यावरती 2 किती झाले 6 झाले बरोबर की साय 1 साय 2 साय 3. ओके, तुम्हाला माहिती की आता याच्याबद्दल काय होणार, हाफ जेवढे असणार ते तुमचे ते बॉन्डिंग असणार आहे आणि हाफ जेवढे असणार तेवढं काय अँटी बॉन्डिंग असणार आहे. म्हणजे 3 तुमचे बॉन्डिंग असणार आहे आणि 3 तुमचे अँटी बॉन्डिंग तुम्ही स्टारने डिनोट करता. ठीक आहे ना. आता तुम्हाला जर सपोज थर्मल कंडिशन दिली, ठीक आहे, 3 बॉन्डिंग आणि 3 अँटी बॉन्डिंग सांगितले मी. ठीक आहे, म्हणजे तू सपोज तुम्हाला जर दिले तर होमो दिलेला आहे, तर होमो याच्यामध्ये काय येईल बरं का, 6मध्ये लास्टमध्ये होमो काय येईल, इथं होमो काय येईल, हा येईल ना 2 लास्टमध्ये ना, हा तो तुमचा हा काय येईल होमो होईल बरोबर की नाही. या प्रकारेच असते ना आपला बेगबे बेगुंचार आणि बेत्रिका 6 या प्रकारे. ठीक आहे ना. तर तुमचा हा साय 3 जो असणार आहे तो काय आलेला आहे, होमो आला की नाही. ठीक आहे, आपण कुठली कंडिशन बघतोय तेव्हा सांगते मी, थर्मल कंडिशनला सांगते मी. ठीक आहे ना. आणि तुम्हाला काय सांगितलं, ऑड नंबर असेल तेव्हा काय असणार आहे तुमची मिरर सिमेट्री असणार आहे, हे पण सांगितलं आहे. कळते का. म्हणून हे सगळे एका साईडला राईट करून घ्या तुम्ही, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करताना प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे, करता. आता बघा एक्झाम्पल घेतलं ना 6 पायलेट्रॉन सिस्टमचं घेतलं. आता तुम्हाला माहिती मिरर सिमेट्री म्हणजे काय, दोघी पण कसं साईन असणार आहे, सेम असणार आहे, कन्फ्युजन होण्याचं कारणच नाही आहे. आणि याच्यामध्ये काय थर्मल कंडिशनला काय असणार आहे, डिस असणार आहे आणि फोटो केमिकलला कॉन असणार आहे. ठीक आहे, आता थर्मल कंडिशन तुम्ही काय घेतलेलं आहे, डिस. डिस म्हणजेच काय, तुमचा डिस म्हणजेच काय, या प्रकारे किंवा या प्रकारे कळते ना, ह्या प्रकारे किंवा ह्या प्रकारे. ठीक आहे, दोघी पण अपोजिट साईडला जाणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही काय करणार, यांना दोघांना मिळवणार या प्रकारे डिसला, म्हणजेच काय झालं या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे. ओके, आता फोटो केमिकल, आता साय 4 का आला, C2 सिमेट्री सांगितलं तुम्हाला, जेव्हा इव्हन असेल तेव्हा काय असणार आहे तुमच्याला C2 सिमेट्री दाखवणार आहे, म्हणजेच काय दोघी पण साईड कशा असणार आहे, अपोजिट साईड असणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार की C4 कसं काय, तर तुम्ही आता कशी कंडिशन देत आहे, फोटो केमिकलची कंडिशन देत आहे. म्हणजेच काय तुमचा जो इथला जो एक आहे तो काय होऊन जाईल, एक तर तुमच्या साय 4ला काय होऊन जाईल, एक्साइटेड मध्ये चालला जाईल. ठीक आहे ना, इथे एकच राहणार आणि हा वरती चालला जाईल, म्हणजे ही तुमची काहीतरी फोटो केमिकल कंडिशन झालेली आहे. कारण की हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये हे पण राईट डाऊन करायचे, हे पण राईट डाऊन करायचे आहेत एक्झाम्पल सॉल्व करताना. आपण नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करून यात मग तुझी प्रॅक्टिस होऊन जाणार. कळत आहे का. आणि हो, काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे काहीच. आता ह्या प्रकारे झालं. आता तुम्ही काय सांगितलं, होमो फोटोलिटिक कंडिशन आहे, तर तुम्हाला माहिती तुमचं काय सांगितलं मी, कॉन, तो एक टेबल बाजूलाच ठेवायचा आहे कॉन. ठीक आहे ना, कोणी क्लास तर कॉनमध्ये काय होणार आहे, दोघी साईड कशा असणार आहे, एका साईडला. ओके, तर काय होणार आता अपोजिट साईड आहे. आता काय होईल, हा इकडनं सरकवला मी आणि हा इकडनं, म्हणजे हा पॉझिटिव्ह इकडे येईल आणि हा पॉझिटिव्ह वरती यायचं बघा, कळतं आहे. ह्या प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व झालं. आता हे बघा सगळ्यात इम्पॉर्टंट, तर तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही कंप्लीट व्हिडिओ बघितला, तुम्हाला काही एक प्रॉब्लेम येत नाही. पण हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला कसं होतं बघा सांगा, थोडासा टाईम जातो आहे, बरं थोडा म्हणजे जास्त नाही पण थोडा. तुम्हाला जर ही जी स्टेप आहे ही सॉल्व करा, किंवा तुम्हाला एक ट्रिक सांगते मी सिम्पल. ठीक आहे ना, जर सपोज बघा ह्या प्रकारचं एक्झाम्पल असेल, तुमचे जर हे दोघी पण कसे असणार आहे, आउटसाईडला असणार आहे. ठीक आहे, आणि हे इनसाईडला असणार आहे. तर बघा तुमचे कसे येणार बघ, तुमच्याला जर रिॲक्ट आणि प्रोडक्ट म्हणून घेते मी, जर कॉन सिस्टीम असेल तर तुमचा कॉनचा काय होतं बघा, जेव्हा कॉनमध्ये असणार आहे तेव्हा सीजला काय भेटणार तुम्हाला, ट्रान्स भेटणार प्रोडक्टमध्ये, आणि जेव्हा ट्रान्स असणार आहे तेव्हा सीज भेटणार आहे. जेव्हा ट्रान्स असेल तेव्हा सीज भरणार. कुठल्या पोझिशनमध्ये सांगते मी, कॉनच्या पोझिशनमध्ये सांगते, कॉन रोटरी सिस्टीममध्ये सांगते. ओके, आणि जेव्हा तुमच्याला डिसरोटरी असणार आहे, मग रिॲक्टरमध्ये तुमचा जेव्हा सीस असेल तर प्रोडक्ट पण काय भेटणार आहे, डिसमध्ये सांगते डिसरोटरीमध्ये, तेव्हा तुमचं काय भेटणार आहे, सीस भेटणार आहे. आणि जेव्हा ट्रान्स असेल तेव्हा ट्रान्सच भेटणार आहे. ही एक ट्रिक लक्षात ठेवायचं. आउटसाईड किंवा इनसाईड असणार तेव्हा तुम्ही काय सीज भेटणार.
कळतं आहे. आणि आउटसाईड इनसाईड असं अपोजिट असणार दोघी पण. म्हणजेच काय तुमच्या असं इथं काय असणार ट्रान्सफर म्हणजे इथं काय आहे तुमच्याला जे येते तुमच्याला जो पण दिलेला असेल किंवा सीस साईडला असेल किंवा कॉन साईडला म्हणजे तुम्हाला सिम्पल फक्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुमचा एखादा कंपाऊंड दिला दोघी पण जर अपोजिट साईडला असलं तर तुम्हाला काय भेटणार, दोघं पण एका साईडला असणार तर तुम्हाला काय भेटणार आहे या प्रकारे. ठीक आहे. पुढे आपण नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करून जाऊया. ओके. थोडे एक्झाम्पल सॉल्व करून म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर लाईक करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. न्यू असणार तर सबस्क्राईब देखील करा. ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.